मनोज जरांगे पाटील यांचं आजही सलग 5व्या दिवशी उपोषण सुरू आहे। दरम्यान जरांगे यांची प्रकृती खालावत चालली आणि सकाळपासूनच मनोज जरांगेंच्या नाकातून रक्तस्राव होतोय, तर उपचार घेण्यास जरांगेंनी नकार दिलाय। तसेच तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना जरांगे परत पाठवतायत। मनोज जरांगेंना सरकारकडून उपोषण मागे घेण्याची विनंती केली जाते, पण ते आपल्या उपोषणावरती ठाम आहेत। मनोज जरांगेंनी पाणी पिण्यास आणि उपचार घेण्यास नकार दिलाय। जरांगे पाटील सगळे सोयरेच्या अधिसूचनेवरून कायद्याच्या मागणीवरती ठाम आहेत। जरांगे पाटलांची तब्येत खालावलेली आहे। उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे आणि जरांगेंनी उपचार घेण्यास नकार दिलाय। त्यांच्या नाकातून रक्तस्राव होतोय। तपासणी करण्यासाठी गेलतात, काय झालं? आम्हाला गावातल्यांनी जवळच्यांनी सांगितलं त्यांच्या नाकातून रक्त आलं म्हणून आम्ही लगेच गेलो। पण मी जेव्हा गेलो त्यावेळेस काही असं दिसलं नाही रक्त आलं वगैरे। जे आलं त्यांनी जे सांगितलं ते एका वेळेस नाकात कोरडेपणा वगैरे जे डिहायड्रेशन त्याच्यामुळे होऊ शकतं किंवा दुसरे पण कारण असू शकतं। त्याची तपासणी केल्याशिवाय नाही सांगतो। बरं, नाकातून रक्त येणं हा धोकादायक प्रकार असू शकतो का? हो, असू शकतो। ओके.